कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। यात कोणाची काही चूक नाहीये ग। त्या शूट मध्ये हरीशच्या जागी मी बसणं हा सर्वस्वी माझा निर्णय होता। मी माफी मागतो तुझी। माझी चूक झाली। तुला जे काय बोलायचं ते मला बोल। तुला हवं तर मला ओरड, मला मार, पण प्लीज प्लीज तू व्यक्त हो। मला तुला हे सगळं सांगायचं होतं, तुझ्यापासून लपून ठेवून काही साध्य करायचं नव्हतं। प्लीज माझ्यावर विश्वास ठेव आई। आई म्हणायचा अधिकार तू त्याच दिवशी गमावला ज्या दिवशी तू मॉडेलिंग करायचं ठरवलं। तू शांत हो। तू ऐकलं श्रीकांत? हा मुलगा म्हणतोय मी त्याच्यावर विश्वास ठेवावा। ठेवू विश्वास? तू सांग, तुझ्या इतकं मला कोण ओळखतं? मी याच्यावर विश्वास ठेवावा असं वागलाय का हा? तुला वाटायचं ना श्रीकांत की हा अगदी माझ्यावर गेलाय। माझा शब्द कधी मोडत नाही। माझ्या तोंडून शब्द निघायचा राहू दे, मनात जरी विचार आला तरी ओळखतो हा। मग आज कसा चुकला? आपण अपार कष्टाने उभं केलेलं हे किर्लोस्कर साम्राज्य, त्याचे सगळे अधिकार आपण ह्याच्याकडे सोपवलेत, अगदी डोळे झाकून। आणि का नाही? पोटचा मुलगा आहे हा। या हाताने लहानाचा मोठा केलाय त्याला। 5-6 वर्षांचा होता जेव्हा आपण गावदेवीच्या दर्शनाला गेलो होतो। आवारात खेळता खेळता पडला आणि त्याच्या डोक्याला खोक पडली, रक्त व्हायला लागलं। तू त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायच्या गडबडीत होता। मी पटकन साडीचा पदर फाडला आणि त्याच्या डोक्याला पट्टी बांधली। रक्त थांबलं। काही दिवसांनी ती जखम बरी सुद्धा झाली, पण त्यानंतर कित्येक दिवस हा मुलगा त्या पदराचा तुकडा खिशात घेऊन फिरत होता आणि सगळ्यांना सांगायचा, माझ्या आईच्या पदरामुळे मी बरा झालो। आईच्या फाटक्या चिंधीवर भाबडा विश्वास ठेवणारा, माझ्यावर असीम प्रेम करणारा हा मुलगा, आपल्या घेतलेल्या श्वासाची खबर देणारा हा मुलगा आयुष्यातला इतका मोठा निर्णय घेतो आणि त्याला एकदाही आपल्या आईला सांगावंसं वाटलं नाही। मी कुणीच नाहीये का श्रीकांत त्याची? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।